आपले स्वागत। मुक्तछंदच्या दुसऱ्या भागात आपण आता पोहोचलेलो आहोत। या भागामध्ये आता आपण नसीम पठाण यांच्याकडून भावना व्यक्त करणे हे काय असते पाहणार आहोत। एखाद्याच्या मनातली भावना जर व्यक्त नाही झाली आणि ती भावना त्याच्या मनातच कायम राहिली तर समोरच्याला त्याच्या जो अर्थ आहे, त्याच्या मनात काय चाललं आहे हे समजत नाही। भावना जर वेळेत व्यक्त केल्या गेल्या तर त्या भावनेचा अर्थ असतो। काही वेळा कसे होते की एखाद्याला आपल्याला काही गोष्ट सांगायची असते, परंतु ती गोष्ट सांगायची राहून जाते आणि तो त्या विरहामध्ये असतो की आपण त्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगितलेल्या नाहीत आणि त्या भावना त्या व्यक्तीपर्यंत कशा पोचल्या जातील तर त्याचा तो विचार करत असतो। एखाद्याच्या डायरीच्या पानामध्ये एखाद्याचं अस्तित्वही कायम राहिलेलं असतं, परंतु ते डायरीच्या पानातलं जे अस्तित्व आहे तो समोरच्या व्यक्तीला सांगण्यासाठी घाबरतो आणि या वर्षानुवर्षे वर्ष निघून जातात, परंतु त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या तशाच त्या कायम राहतात। त्या भावना जर वेळेत व्यक्त नाही केल्या गेल्या तर त्या भावनांचा अर्थ राहत नाही। मग त्या कुठल्याही भावना असतील, नैसर्गिक ज्या भावना आहेत त्या भावना वेळेमध्ये व्यक्त जर झाल्या तर समोरच्याला त्या भावनेचा आदर करा। मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं, पण ते तुला शोधत होतं। तुला खरंच ते ओळखता आलं नाही का तू न ओळखण्याचं नाटक केलं हे तुलाच माहित। दिवसागणिक दिवस चालले होते, श्वासाचे अर्थ समजत चालले होते, परंतु ते तुला कळाले नाही का न कळायचं तू बहाणा केला हे तुलाच माहीत। तुझे काय ते तुला माहीत, पण मी प्रेम खरं केलं होतं, मी तुझ्यासाठी सर्वस्व व्हायला होतं, परंतु त्या भावना मी वेळेत व्यक्त करू नाही शकलो, त्यामुळे मी असा आज मागे राहिलो। कोवळ्या उन्हात नाहून नकनिशांत तू नटलेली जणू सोज्वल ती फुलराणी दिसत होतीस। त्या 7 दिवसाच्या स्वप्नासाठी मी तुला त्याच वेळी सांगायला हवं होतं, परंतु त्या भावना मी व्यक्त करू नाही शकलो, म्हणून मी आज इथे आहे। माझ्या डायरीच्या पानापानामध्ये तुझं अस्तित्व कायम आहे, परंतु मी त्या भावना तुझ्यापर्यंत व्यक्त नाही करू शकलो, म्हणून मी आज इथे आहे। तू जशी आहे, जिथे आहेस ती सुखात राहा। जोपर्यंत श्वास चालत राहील तोपर्यंत आपली आठवण एकमेकाची कायम राहील। मी जरी भावना व्यक्त करू नाही शकलो तरी माझा जो चाललेला श्वास आहे हे तुझंच अस्तित्व सांगत आहे। तर आज आपण नसीम पठाण यांच्याकडून भावना वेळेत व्यक्त कशा केल्या जातात आणि त्या व्यक्त केलेल्या भावनांना काय अर्थ असतो हे आपण मुक्तछंदच्या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत। चला पाहूयात आपण नसीम पठाण यांच्याकडून भावना व्यक्त करताना मनाची कशी घालमेल होते। नमस्कार। नमस्ते, मी डॉक्टर नसीम पठाण। माझ्यासमोर आज आहेत डॉक्टर प्रमोद कसबेजी, जे या यशोदीप न्यूज चॅनलचे सर्व आहेत। आज आपल्यासमोर नेहमीप्रमाणे काही मुक्तछंद आपले पेश करीत आहे। अनेक वेळेला आपण मौनाची भाषा वापरतो आणि त्या मौनामध्ये बरंच काही बोललं जातं असं नव्हे, तर अनेक गोष्टी त्या राहून जातात। या जवळजवळ आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत हे बोलायचं राहून गेलं किंवा काही राहून गेलं का ही सल आपल्या मनात मात्र राहते। कधी कधी अनेक वेळेला असं दिसतं की स्वप्नांची ओंजळ ही आपण निर्माण केलेली असते, पण स्वप्नांचा ढिगारा हा पुढे तयार झालेला असतो। या ढिगाऱ्यातून शोधायचं काय, त्याची विल्हेवाट लावायची कशी, हा एक फार मोठा यक्षप्रश्न असतो। पण या ढिगाऱ्यांच्यापासून कुणी आयुष्यामध्ये दूर आहे असं मला नाही वाटत। त्यामुळे आपण विचार करू की काय बोलायचं असतं आणि ते का बोललं जात नाही, आणि बोललं जात असेल तर कोणत्या पद्धतीने सादर केले जातं। जब मैं कुछ कहना चाहती हूँ लफ्ज़ खामोश हो जाते हैं। जब मैं कुछ कहना चाहती हूँ लफ्ज़ खामोश हो जाते हैं। दिल कहता है कि कुछ तो कहो, दिल कहता है कि कुछ तो कहो। मैंने हर सिसक को दफना दिया है, मैंने हर सिसक को दफना दिया है। अरमानों से भरी मेरी आँखों ने, अरमानों से भरी मेरी आँखों ने कई दिनों से सपनों को आंचल के एक कोने में बांध रखा है। कई दिनों से आंचल के एक कोने में बांध रखा है। पता नहीं चला आंचल की गांठ कब छूट पड़ी,
पता नहीं चला आंचल की गांठ कब छूट पड़ी। अब मैं जमीन पर बिखरे पड़े उन मोतियों को इकट्ठा करने की नाकाम कोशिश करती हूँ। अब मैं जमीन पर बिखर पड़े उन मोतियों को इकट्ठा करने की नाकाम कोशिश करती हूँ। वो कोशिश बेवजह करते रहती हूँ। वो कोशिश बेवजह करती रहती हूँ। न जाने कितने दिनों से तलाश है मुझे उस धागे की। न जाने कितने दिनों से तलाश है मुझे उस धागे की जो इन बिखरे मोतियों को इकट्ठा पिरोए, जो इन बिखरे हुए मोतियों को इकट्ठा पिरोए। ये तलाश भी कितनी जानलेवा है, ये तलाश भी कितनी जानलेवा है। धागा पकड़ने जाती हूँ तो मोती छूट जाते हैं। ये तलाश भी कितनी जानलेवा है। धागा पकड़ने जाती हूँ तो मोती छूट जाते हैं। मोती पकड़ लेती हूँ तो धागा टूट जाता है। टूटने बिखरने का दौर न जाने कब तक चलेगा। टूटने बिखरने का दौर न जाने कब तक चलेगा। जब मैं कुछ कहना चाहती हूँ, लफ्ज़ खामोश क्यों हो जाते हैं? इसका जवाब मुझे अभी मिला है, अभी मिल रहा है। धन्यवाद।